तर बघता बघता वर्ष संपत आलंय. 2025च्या अखेरच्या महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर महिन्यात आर्थिक बाबीमध्ये बदल होणार आहेत. तर दर महिन्याच्या 1 तारखेला असे बदल घडतात, तर ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो. मग 2025च्या या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच 1 डिसेंबर पासून कोणते नियम बदलणार आहेत याबद्दल आपण दैनंदिन माहिती जाणून घेऊया. आयुष्यात काय परिणाम होणार आहे, आर्थिक बाबीत असलेल्या आपल्याला फायदा काय होणार आहे, म्हणजेच आपल्याला कोणते फायदे आणि कोणते तोटे होणार आहेत पहा. तर सगळ्याची माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार, मराठी हेल्पलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. नोव्हेंबर महिना आता संपत आला आहे. एका महिन्यात वर्षही संपले आणि समजले देखील नाही तुम्हाला पहा. आणि त्यासोबतच अनेक सरकारी कामासाठी आणि आर्थिक बाबीसाठी अंतिम मुदतही संपण्याची वेळ आली आहे. तर आपण या वर्षी संपूर्ण तुम्ही वर्ष बघितलं असाल, 11 महिने. आज शेवटचा दिवस आहे. तुम्हाला समजलं असेल 30 डिसेंबर आज आहे, 30 नोव्हेंबर आज आहे. 1 डिसेंबर पासून नियम लागू होणार आहेत नवीन. पहा, चुकवू नका हा व्हिडिओ, शेवटपर्यंत पहा. तर त्यामुळे महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्यायची आहेत. अनेकांचा कल आहे, त्यातही ही कामे 30 नोव्हेंबर पर्यंतच पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत, कारण 1 डिसेंबर पासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. यात तुमच्या किचन पासून ते तिजोरीपर्यंत गोष्टीचा समावेश असेल. म्हणजे स्वयंपाकघरात वापरला जाणारा LPG सिलेंडर, ते पेन्शन किंवा निवृत्ती वेतन म्हणून मिळणारी रक्कम, यात समावेश आहे. थोडक्यात गृहिणी ते पेन्शनधारक अशा सगळ्यांवर परिणाम होणार आहे. असे बदल घडणार आहेत 1 डिसेंबर पासून. पहा, 1 डिसेंबर पासून होणार आहेत. कोणते आहेत हे बदल सविस्तर पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा बदलापासून सुरुवात करूया. हा बदल होणार आहे UPI पेन्शन स्कीममध्ये. UPI म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम. सरकारी कर्मचाऱ्यांचा युनिफाईड पेन्शन स्कीम निवडणुकीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. बघा, 30 नोव्हेंबर ही तारीख आहे. तर 2 डिसेंबरला तर काही निवडणुका आता लागणारच आहे, म्हणजे उद्याचा 1 दिवस. ही तारीख आधी 30 सप्टेंबर होती, नंतर ती आता 30 नोव्हेंबर केली. मुदत वाढण्यात आली आहे. UPS ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल 2025 मध्ये आणली एक योजना आहे. यात खात्रीशीर पेन्शन मिळण्याची व्यवस्था आहे. तर NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना 2004 मध्ये सुरुवात केली होती. यात 2 भाग आहे, ज्यामध्ये एकामध्ये पूर्ण नफ्यासह पेन्शनची हमी आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे UPS हे NPS पेक्षा वेगळं मॉडेल आहे. आता सरकारचं कर्मचाऱ्यांच्या म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या UPS हा पर्याय निवडण्याचा मार्ग दिलाय. हा पर्याय मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. ज्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडायचा आहे त्यांनी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करून घ्या, अन्यथा अनिवार्य आहे, कारण हा पर्याय 1 डिसेंबर पासून उपलब्ध राहणार नाही. बघा, पुन्हा एकदा सांगतो, UPS हा पर्याय 1 डिसेंबर पासून पुढे राहणार नाही. तर सरकारकडून सांगण्यात आलंय दुसरा मोठा बदल होणार आहे. लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र संबंधित. आपल्याला हे तर माहीत आहे, जे पेन्शनधारक आहे त्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. या वर्षी म्हणजे 2025 सालासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर ही आहे. आजची तारीख बघा, आजही कोणी जीवन प्रमाणपत्र सादर केलं नाही त्यांच्यासाठी खबर आहे. तर 1 डिसेंबर पासून तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही आहे. वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर तुमचे पेन्शन थांबू शकते. डिजिटल जीवन प्रमाणपत्र घर बसल्या आता मिळू शकतं. तिसरं बदल जो करा संबंधित म्हणजे टॅक्स संबंधित आहे. बघा, टॅक्स संबंधीची मोठी बातमी आता समोर आलेली आहे. जर ऑक्टोबर 2025 मध्ये तुमचा TDS कापला गेला असेल तर कलम 194 IA 194 IB 194 M आणि 194 अंतर्गत विवरण पत्र सादर करण्यात अनिवार्य आहे. यासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. कलम
92E अंतर्गत अहवाल सादर करणं आवश्यक आहे. अशा करता त्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचा ITR दाखल करावा लागणार आहे. म्हणजे आजची पण ह्याची पण शेवटची तारीख आहे पहा. तर आंतरराष्ट्रीय गटातील घटकांसाठी फॉर्म 3 CAA सादर करण्याची 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. 1 डिसेंबरपासून तुम्ही हे करू शकणार नाही. आणि आता गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे LPG सिलेंडरची किंमत. इंधन कंपन्या दर महिन्याला दिवशी LPGच्या किमती सुधारित करण्यात म्हणजे सिलेंडरची किंमत वाढते की कमी होते. आता 1 डिसेंबरपासून LPG सिलेंडरच्या किमतीत अपडेट होणार आहे. खरं तर तेल कंपन्या केंद्र सरकार मिळून LPGच्या किमती ठरवतात. याआधी 1 नोव्हेंबर 2025 रोजी 19 kgच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर किंमत 6.50 पैशाची कमी झाली. तर आता आलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडर किमतीत घट होण्याची शक्यता आहे. असं झालं तर 1 तारखेपासून LPGचे नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे माध्यमातनं इथं सांगण्यात आलंय याची अधिकृत घोषणा 1 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याला आता LPG गॅससोबतची सध्याची मोठी बातमी पण पाहिली आपण. नवे दर कळू शकतील. LPG प्रमाणपत्र ATF मध्ये सुद्धा 1 डिसेंबरपासून बदल होऊ शकतात. ATF म्हणजेच एव्हिएशन टर्बाईन फ्यूल म्हणजेच 1 डिसेंबरपासून TDFच्या किमतीत कमी करण्याचा इंधन कंपन्यांचा मानस सांगण्यात आलेला आहे. समज सांगण्यात आला आहे त्यांनी. विमानाचं इंधन आहे म्हणजे विमानात इंधन वापरलं जातं. LPG प्रमाणे ATFच्या किमतीत देखील दर महिन्याला वाढ होत असते, कमी होत असते. तर ज्यामध्ये 1 डिसेंबर रोजी ATFच्या किमतीत वाढ होणार की कमी होणार हे पाहूया आपण आता. याचा परिणाम विमान प्रवासावर होऊ शकतो का? होणार, 100% होणार. कारण की आता तुम्ही प्रवास करता तर तिकीटं दरवेळी महाग होत जातात. 10,000, 1,000, 2,000च्या आपलं 5,000च्या वर 7,000च्या वर तिकीट असतं. 15,000 जर लॉंग मारणार असेल तर तुम्ही 30,000, 25,000, 45,000 असं असतं. आता बघा रिटर्नचं तिकीट सुद्धा असतं. त्यामुळे तिकीट आता महाग होणार आहे. त्यामुळे एक तिकीट तरी महाग होऊ शकतं किंवा तिकीट स्वस्त होऊ शकतं. हे सगळं बदल 1 डिसेंबरपासून होणार आहे. म्हणजे 1 डिसेंबर तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता टेन्शन घ्यायला हवं. म्हणजे कसलं टेन्शन? LPG गॅस तर वाढणारच आहे. आणि इकडे सर्व आता महागड्या वस्तू कमी होतात की आणखीन वाढत आहेत याचं सांगता येत नाही. तर 31 डिसेंबर ही लाडकी बहीण योजनेची eKYC करण्याची ही अंतिम मुदत आहे. या सगळ्या बदलाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि मराठी हेच हेल्पलाईन म्हणजेच मराठी हेल्पलाईन आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशीच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय